सर्वांना नमस्कार. मी देवराम गवारी, स्वदेश ज्ञानमित्र. आपण आता सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावायची या विषयावर आपण आता बघणार आहोत. जे आंघोळ केल्यानंतर जे पाणी येतं ते पाणी आणि किचनमधलं जे पाणी येतं ते पाणी असे दोन पाईप येते. भांडे घासायचं, कपडे धुवायचा, तिकडनं एक लाईन येणार आहे. इथं हे जे पाणी आहे हे बाहेर साचतंय आणि साचल्याच्या नंतर मच्छर वगैरे होऊ नये याच्यासाठी आपल्याला हे प्रयत्न करायचे. मित्रांनो, आज विवेक सुट्टीला आलाय, आज रविवार. तर आपण जे वेस्टेज जे पाणी जाते बाजूला त्याचं आज नियोजन करणार आहोत. आकाशातलं पाणी आपल्या धरतीवर येतं, हे जमिनीमध्ये आपल्याला मुरवायचं, त्याच्यासाठी पण याचा उपयोग होईल. आणि जे काही उन्हाळभर म्हणजे 12 महिने जे काही आपलं वेस्टेज पाणी असं येते ते पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. इथं बनवलं आपण एक सोचखड्डा आणि तिकडनं जे पाईप आले अशी पाईपलाईन आपण करणार आहे. ती तुम्हाला आता पाहायलाच मिळाल कशी करणार आहे. इथं एक चेंबर बनवायचे आपल्याला, म्हणजे याच्यात अजून एक लाईन सोडता येईल आपल्याला, असं नियोजन करून ठेवायचं आहे. तर हा सोचखड्डा कसा बनवला याचा सविस्तर एक व्हिडिओ बनविले. तर तरी पण थोडक्यात सांगतो. असा मोठा 5 फूट व्यासाचा एक खड्डा घेतला, त्याच्यामध्ये मोठे दगड टाकले आणि दगडांमध्ये गॅप आहे आणि असं वरती भरीत आणलेलं आहे. त्याच्यावरती वरची माती जाऊ नये म्हणून अशा या आपल्या ज्या वेस्टेज गोण्या असतात या गोण्या आपण कापून अशा आथरल्या दगडांवरती वरतून माती टाकली लेवल व्हायला. नंतर वरतून ह्या विटा लावल्यात. याच्यावरती आपण कॉन्क्रीट पण करू शकतोय किंवा ही जी माती उकरलेली ही माती याच्यावरती टाकू शकते. आणि इथं एक चेंबर बनवायचं म्हणजे फरची अशी काढायला, जेणेकरून जी घाण आपली जी किचनची घाण किंवा काही असे हा का जर खड्डा भरत आला घाणीना तर याच्यातला मटेरियल आपल्याला बाहेर काढते. त्याच्यासाठी इथं एक चेंबर बनवायचे आपल्याला. आणि इथं हा मोठा पाईप असा टाकून हे बघा असं एक मोठा पाईप इथं बसवायचे 4 इंची. याच्यामध्ये 2 लाईनी त्या 2 लाईनी आहेत त्या याच्यात सोडायच्या आणि अजून एक लाईन इकडनं एक लाईन सोडता येईल असं एक इथं ऑप्शन ठेवायचे. चेंबर बनवायचा म्हणजे जर लाईनीमध्ये जर काय अटकला तर ह्या चेंबरपासून आपल्याला तिकडे मेंटेनन्स करता येईल. म्हणजे इकडं आपला सोचखड्डा खोलायची काही गरज येणार नाही. तर असा आपला हा नियोजन आहे. प्रत्येक आपल्या घराजवळ असा एक सोचखड्डा असावा, जेणेकरून आपला जे सांडपाणी असते किचनचं बाथरूमचं ते रस्त्यावरती जाऊ नये. आपला सोचखड्डा आता बुजून ओके झाला आहे. आता सांडपाणी काय आपल्या बाहेर जाणार नाही.